नमस्कार, मी प्राध्यापक मनीषा राऊत. आज आपण ताराबाई शिंदे आणि सावित्रीबाई फुले या दोन समाजसुधारक स्त्रियांना जाणून घेणार आहोत. प्रस्तुत पाठ्यांश सदानंद मोरे लिखित असून डॉक्टर सदानंद मोरे लिखित असून समाजसुधारक या पुस्तकांमधून तो घेण्यात आलेला आहे. ताराबाई शिंदे ह्या बुलढाण्यातील आणि सावित्रीबाई फुले यांच्या साहित्य शोधक जो समाज ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेला होता त्यांनी त्या प्रभावित झालेल्या होत्या. सर्वप्रथम आपण सावित्रीबाई फुलेंबद्दल जर जाणून घेतलं तर आपण ज्योतिरावांचा विचार करणं अपरिहार्य ठरतो. ज्योतिराव आणि सावित्रीबाई या दोन व्यक्तींना आपण विभक्त करू शकत नाही. या दाम्पत्याला विभक्त करता येत नाही किंवा त्यांच्या कार्याचाही आपण विभक्त करून विचार करू शकत नाही. इतकं हे दाम्पत्य एकमेकास अनुरूप असं होतं. या ठिकाणी महाराष्ट्रातील स्त्री सुधारकांचा जर आपल्याला विचार करायचा म्हटलं तर या कालखंडामध्ये अनेक पुरुष समाजसुधारक होऊन गेले. 19वे शतक जे आहे हे सर्व अर्थाने सुधारणांचे शतक होते. परंतु खऱ्या अर्थाने जर आपल्याला विचार करायचा झाला तर समाजामध्ये 50% वर्ग हा स्त्रियांचा आहे, 50% पुरुष आणि 50% स्त्रिया. असं असताना मग हा जर 50% वर्ग शोषित राहत असेल किंवा शिक्षणापासून दूर राहत असेल, अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा कुठला सहभाग नसेल तर निश्चितच ती समाजव्यवस्था, तो समाज, ते राष्ट्र, तो देश कधीही विकसित होऊ शकत नाही. हे समाजसुधारकांनी ओळखलं होतं आणि त्या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरू केलेले होते. स्त्रीला भारतीय रूढी परंपरेनुसार शूद्र, अतिशूद्र असं संबोधलं गेलं. प्राचीन साहित्याचा जर आपण अभ्यास केला तर स्त्री शूद्र असा द्वंद्व समाज आपल्याला आढळून येतो. मग आता स्त्री शूद्र म्हणजे स्त्री ही शूद्र होती, म्हणजे स्त्री असतानाच तिला निश्चितम वागणूक मिळत होती आणि त्यात ती परत शूद्र असं संबोधलं गेलं. म्हणजे स्त्री शूद्र या अर्थाने त्याचा उल्लेख करण्यात येतो. मग असं असताना स्त्री ही स्वातंत्र्यास कुठेच पात्र नव्हती. ती सदैव जन्म झाला त्यावेळेस वडिलांच्या, त्या पश्चात पतीच्या आणि त्यानंतर मुलाच्या अधिकारामध्ये किंवा त्याच्या आज्ञेमध्ये तिने राहावं अशा प्रकारचं आपल्या धर्मग्रंथांनी शिकवण दिली आणि त्याचप्रमाणे स्त्रियांची जडणघडणसुद्धा झाली होती. परंतु या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये आले त्यावेळेस भारतीयांना पाश्चात्य संस्कृतीचा परिचय झाला आणि आश्चर्य म्हणजे असं की त्यांना त्यावेळेस जाणवलं की या पाश्चात्य स्त्रिया शिक्षण घेत आहे, पुरुषाच्या बरोबरीने कार्य करत आहे आणि तरीसुद्धा त्या कुठे बिघडलेल्या नाही आहेत किंवा त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचे व्याभिचारी आरोप केल्या जात नाही, तर उलट त्या अधिक सक्षमपणे कार्य करत आहे आणि तो समाजही विकसित होत आहे. मग बऱ्याच समाजसुधारकांनी त्या कालखंडामध्ये स्त्री शिक्षणाला पाठिंबा दिला आणि यामध्ये सर्वात प्रमुख कार्य झालं ते ज्योतिबा फुले हे यांचं. आणि ज्योतिबा फुलेंनी जी शिक्षण प्रणाली राबवली किंवा जे समाज सुधारणेचं कार्य हाती घेतलं याला मोलाचं सहकार्य मिळालं ते सावित्रीबाई फुले यांचं. 1848ला 1 जानेवारी 1848ला पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली आणि 15 मे 1848ला शूद्रांसाठीची पहिली शाळा सुरू झाली आणि याचं संपूर्ण श्रेय हे फुले दाम्पत्याला जातं. मग आता या मुलींच्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी शिक्षिका म्हणून सावित्रीबाई यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनीही ते आनंदाने स्वीकारलं आणि मुलींना शिकवायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत त्या काळामध्ये ज्योतिबा फुले यांना आई समान असणाऱ्या सगुणाबाई सदैव सोबत होत्या आणि त्या दोघी मिळून हे कार्य पार पाडत होत्या. सुरुवातीच्या कालखंडामध्ये शाळेला प्रचंड विरोध झाला. मुलींना शिकवण्यास पूर्णतः बंदी असताना हा काय प्रकार ज्योतिराव करत आहे किंवा ही सावित्री असं का वागत आहे यासाठी त्यांना प्रचंड विरोध समाजाचा सहन करावा लागला होता. समाजाची ती मानसिकता नव्हती, पालकांची ती मानसिकता नव्हती. मुलींपासून शाळा कोसो दूर होती. शैक्षणिक दृष्टीने पालकांचीच कुठला विकास झालेला नव्हता. त्यांना शिक्षणाचा अभाव त्यांच्यामध्ये असताना त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचा प्रश्नच निर्माण होत नव्हता आणि समाजामध्ये रूढी, परंपरा, कर्मकांड यांनी थैमान घातलेलं होतं. अशा वेळी ज्यावेळेस सावित्रीबाई मुलींना शिकवण्यासाठी घराबाहेर पडू लागल्या त्यावेळेस त्यांच्या अंगावर दगडगोटे फेकण्यात आले. त्यांना शेणामाती
वार सहन करावा लागला, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे शिवीगाळ त्यांना करण्यात आली. हे सगळं सहन करत सावित्रीबाईंनी मुलींना शिकवण्याचा त्यांचा जो दिनक्रम आहे तो सुरू ठेवला. पालक मुलींना शाळेत पाठवत नसत तर त्या स्वतः मुलींच्या घरी जाऊन पालकांची समजूत घालून स्वतः त्या मुलींना शाळेत घेऊन येत असत आणि घरी पोस्ट करत असत. अशा प्रकारे त्यांनी या शाळेला सुरुवात केली. मग शाळेला सुरुवात केल्यानंतर समाजातील इतरही बाबीकडे त्यांचं लक्ष खेचल्या गेलं. इतर ज्या समस्या आहेत त्या त्यांना जाणवू लागल्या. यामध्ये सर्वात मोठा प्रश्न होता तो बालहत्येचा. आता ही जी बालहत्या आहे, हे वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रीकडनं जी बालहत्या होते त्यासाठी समाजातील वेगवेगळी कारणं कशी कारणीभूत आहे आणि हे सगळं कसं सर्रास होत आहे याकडे या दाम्पत्याचं लक्ष खेचलं गेलं. आणि यामध्ये प्रामुख्याने त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. यामध्ये समाजात ज्या स्त्रिया त्यांना वैधव्य प्राप्त झाल्या आहे आणि अनावधानाने किंवा जबरदस्तीने त्यांना गर्भधारणा झालेली आहे, अशा स्त्रियांनी गुपचूप त्या ठिकाणी यायचं, बाळांत व्हायचं आणि निघून जायचं. त्यांचं नावही गुप्त ठेवण्यात आलं आणि त्यांच्या नावाची इतरत्र कुठे वाच्यता करण्यात आली नाही. अशा प्रकारे अगदी सगळीकडे ज्योतिबांनी त्या कालखंडामध्ये पोस्टर छापले होते आणि सगळीकडे लावले होते, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी ती प्रत्येक स्त्रीपर्यंत ती बातमी पोचावी. अगदी धर्मस्थळाच्या ठिकाणी सुद्धा त्यांनी अशा प्रकारचे पोस्टर लावले होते. तर त्यावेळेसचे जे धर्म अधिकारी होते यांनी सर्वांनी त्यांना मूर्खात काढलं होतं किंवा धर्मबुडव्या अशा शब्दामध्ये त्यांचं निर्भसना करण्यात आलेली होती. तरीसुद्धा या दाम्पत्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. अशी जी मुलं होती या मुलांना सावित्रीबाई सांभाळत असत, त्यांचं संगोपन करत असत. आणि असाच एक काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवा स्त्रीचा जो मुलगा आहे तो या दाम्पत्याने पुढे दत्तक घेतला. त्याचं नाव यशवंत ठेवलं आणि त्याला शिकवून डॉक्टरसुद्धा केलं होतं. शाळा शिक्षणासाठी दोघांच्याही घरून विरोध झाला होता. सुरुवातीला ज्या कालखंडामध्ये त्यांनी शाळा सुरू केली त्यावेळेस ज्योतिबांच्या घरूनही प्रचंड कडकडाडून त्याला विरोध झाला होता आणि सावित्रीबाईच्या माहेरहून त्यावरती टीका करण्यात आली होती. परंतु ज्योतिरावांचा निर्धार पक्का असल्यामुळे त्यांनी कोणाच्याही विरोधाला ते जुमानले नाहीत आणि त्यांचा जो शिक्षणाचा वसा त्यांनी घेतला होता तो त्यांनी चालू ठेवला. आता अगदी ज्योतिरावांचा जो मृत्यू आहे त्या कालखंडामध्ये सुद्धा सावित्रीबाई किती कणखरपणे वागल्या किंवा ज्योतिरावांच्या मृत्यूपश्चातही त्यांचा जो सत्यशोधक समाज आहे किंवा त्यांनी ज्या संस्था शाळा सुरू केलेल्या होत्या याचा कारभार त्यांनी खंबीरपणे एकटीने सांभाळला. अगदी निर्णायक क्षण ज्यावेळेस आला होता की ज्योतिरावांचा मृत्यू झाल्यानंतर दहन विधी जो आहे तो करत असताना भाऊबंदांनी त्यांची अडवणूक केली होती, कारण त्यांना स्वतःचा पुत्र नव्हता. मग यशवंत हा दत्तक होता म्हणून त्याला अग्निचिता दाह जो आहे तो देऊ देणार नाही असा भाऊबंदांनी आवाज उठवला. त्यावेळेस सावित्रीबाई फुले यांनी स्वतः छोट्याशा यशवंतला जवळ घेतलं आणि मृताची जी टिटवी ज्याला म्हटलं जातं ते स्वतः त्यांनी हातात पकडली. टिटवे असं संबोधलं जातं त्याला त्यांनी स्वतः हातात पकडलं आणि जो समाजाचा एक रूढ संकेत होता तो मोडीत काढत त्यांनी ते क्रांतिकारी पाऊल उचललं. अशा प्रकारे हे जे दाम्पत्य होतं हे एकमेकास अनुरूप असं होतं. त्यांचं कार्य आपल्याला वेगळं करता येत नाही. त्यांचं कार्य एकमेकांसोबत असलं तरी सावित्रीबाई ह्या ज्योतिरावांच्या फक्त त्यांनी शिकवलं म्हणून शिक्षिकेचं काम त्यांनी केलं नाही, तर समाज सुधारणा त्यांच्या अंतःस्फूर्तीने त्या जागृत झालेल्या होत्या. अगदी सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा शेवटच्या कालखंडामध्ये त्यांच्या अंतिम कालखंडामध्ये त्यांनी प्लेगच्या रोग्यांची सेवा केली आणि यातच त्यांचा सुद्धा मृत्यू ओढवला गेला. अशी ही एक तेजस्वी समाजसुधारक आणि फक्त बोलून नाही तर कृतीने कार्य करणारी स्त्री समाजसुधारक सावित्रीबाई फुलेंबद्दल आपल्याला सांगता येईल. यानंतर सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा जो सार्वजनिक सत्यधर्म हा जो धर्म होता या धर्मानेच प्रभावित झालेले बुलढाणा जिल्ह्यातील ताराबाई शिंदे यांचे वडील व ताराबाई शिंदे स्वतःसुद्धा. त्यांचे वडील हे सरकारी नोकरीत नोकरदार होते आणि त्यांच्यावरती ज्योतिरावांच्या विचारांचा प्रचंड पगडा होता आणि त्याच संस्कारामध्ये ताराबाई शिंदेसुद्धा वाढत होत्या. त्या बुलढाणा येथीलच रहिवाशी. मग ह्या ताराबाई शिंदे यांच्या मनामध्ये एक क्रांतिकारी ज्योत अशी पेटलेली होती आणि ती ज्योत पेटायला, ती ठिणगी पडायला कारण ठरलं होतं विजयालक्ष्मी यांचा खटला. विजयालक्ष्मी ही ब्राह्मण विधवा स्त्री आणि या स्त्रीकडून जबरदस्तीने म्हणा किंवा अनावधानाने म्हणा तिला गर्भधारणा झालेली होती आणि गर्भधारणा झाल्यामुळे तिने ते गर्भपात घडवून आणला आणि उच्च न्यायालयाने त्या स्त्रीला त्यावेळेस
फाशीची शिक्षा ठोठावली। त्यावेळेस ज्या ताराबाई शिंदे होत्या ह्या खडबडून जागा झाल्या आणि त्यावरती टीकात्मक लिखाण केलं। त्यांना ते अस्वस्थ करणारं होतं, त्यांना ते असह्य होणारं दुःख होतं की एखाद्या स्त्रीकडनं जर अशी चूक घडलेली आहे आणि ती त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी असं पाऊल उचलत आहे, तर तिला फाशीची शिक्षा का देण्यात यावी। आणि या प्रश्नातूनच प्रश्नांकित होत त्यांचं मन अस्वस्थ होत जे पुस्तक लिहिलं गेलं ते होतं स्त्री पुरुष तुलना। 1882 मध्ये लिहिला गेलेला हा निबंध आहे। या निबंधाला ज्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी हा निबंध लिहिला होता त्या सत्यशोधक समाजातीलच जे जाणकार होते कृष्णराव भालेकर आणि नारायणराव लोखंडे यासारखे जे प्रतिष्ठित किंवा विचाराने उच्च विद्याविभूषित असणारे जे पत्रकार होते त्यांनीसुद्धा त्या निबंधावरती टीकात्मक लिखाण केलं होतं। त्यांनीसुद्धा त्यावरती टीकात्मक सूर ओढला होता। त्या कालखंडामध्ये ज्योतिरावांनी ताराबाई शिंदे यांचा पक्ष राखला आणि त्यांनी सत्सारमधून त्यांचा खरपूस समाचार घेतलेला आपल्याला दिसून येतो। मग स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ आहे आणि विजयालक्ष्मीचा खटला त्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे। तर या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे ही प्रस्तावना करत असताना ताराबाई शिंदे म्हणतात की मी जी भाषा वापरलेली आहे ही भाषा रोखठोक आहे, कडक आहे आणि कठोर आहे। मराठी भाषा आहे, त्यामध्ये अवजडपणा आलेला असेल, मजकूर पुढे मागे झालेला असेल, परंतु ज्या भावना आहेत त्या प्रामाणिकपणे मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे। मी मराठी कुटुंबातील बंदीगृह शाळेतील एक बटीक असा शब्द त्या वापरतात किंवा मतिहीन अबला असा शब्द त्या वापरतात की ती आहे आणि तरीसुद्धा मी लिहिण्याचा प्रयत्न करत आहे। माझं वाङ्मयीनदृष्ट्या माझं लिखाण फार काही चांगलं असणार नाही किंवा पुरुष जे आहेत जो वाचक वर्ग आहे यांना ते रुचणारं असू शकत नाही, कारण प्रत्येक पानावरती प्रत्येक ओळीवरती त्यांनी पुरुषांचा सागर संगीत असा समाचार घेतलेला आहे। आणि तरीसुद्धा मी हे धाडस करून हे लिखाण करत आहे, कारण ते करणं माझं कर्तव्य आहे किंवा माझा जो स्त्रीवर्ग आहे याची कुठली चूक झालेली आहे की त्याला इतकं सगळं भोगावं लागत आहे, त्याला वाचा फोडण्यासाठी त्यांनी हा निबंधाचं प्रयोजन केलेलं आहे असं त्या सांगतात। आणि इतकंच नाही, यापेक्षाही कठोर भाषा जर वापरता आली असती तर तीसुद्धा मी वापरली असती असंही रोखठोक मत त्या व्यक्त करतात। स्त्री ही दगड माती लोखंडाची किंवा पिसू किंवा ढेकून नाही अशा प्रकारचं त्या वक्तव्य करतात। स्त्री ही माणूस आहे, स्त्री ही व्यक्ती आहे, ती दासी नाही, भोगदासी नाही किंवा ती अगदी दगड मातीची पण नाही की जिला मन आहे, भावभावना आहे, ती पण विचार करते, अगदी पुरुषासारखीच दुसरी ती पण आहे, ती पण तशीच व्यक्ती आहे। याचा समाज कधीच स्वीकार करणार? तिला ढेकून आणि पिसासारखं निकृष्ट शूद्र असं किती दिवस समाज समजणार आहे असा प्रश्न ताराबाई शिंदे या ठिकाणी करून जातात। विधवेच्या प्रश्नांवरती त्यांनी प्रकाश टाकण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। त्या म्हणतात की विधवा ज्या स्त्रिया आहेत या स्त्रियांचं कुठलं असं पाप घडून येतं किंवा कुठला असा गुन्हा असतो, ज्यावेळेस स्त्री ही गर्भधारणा करते त्यावेळेस स्त्री आणि पुरुष दोघंही त्यासाठी कारणीभूत असतात। मग अशा वेळेस केवळ स्त्रीलाच दोष देऊन या ठिकाणी तिच्यासोबत असा जो दुर्व्यवहार केला जातो हा खरंच उचित आहे का, त्यावरती विचार होणं गरजेचं आहे। आणि केवळ व्यक्तीच नाही तर समाजसुद्धा किंवा निसर्गसुद्धा स्त्रीच्या विरोधी असतो आणि पुरुषाच्या बाजूने उभा असतो। मग या स्त्रियांना कुठल्याही धार्मिक कार्यात मान सन्मान दिला जात नाही किंवा प्रत्येक ठिकाणी त्यांची हेटाळणी केली जाते, त्यांना कमनशीब समजलं जातं आणि त्यांची पूर्णतः शारीरिक किंवा सामाजिक सर्व अर्थाने त्यांची हानी घडवून आणल्या जाते। आणि इतकंच नव्हे तर पुढे त्या देवाचाही समाचार या प्रकरणामध्ये किंवा या निबंधामध्ये घेताना दिसतात। देवालाही अक्षरशः त्या धारेवर धरतात आणि विचारतात की असा कुठला देव आहे आणि असं कुठलं तुझं कर्तृत्व आहे की तू पुरुषांना पाठीशी घातलेलं आहे, असा रे कसा तू देव आणि असं कसं तुझं वर्तन आणि असे कसे तुझे कायदे की जे सारे पुरुषांच्या बाजूने आहेत। पुरुष आणि तू हा एका जातीचा आहे म्हणून तू स्त्रीला वेगळं टाकलं आहे का, असाही रोखठोक प्रश्न त्या परमेश्वराला विचारतात। किंवा तुझं परमेश्वरत्व हे पुरुषत्व आहे म्हणून तू अशा प्रकारचं वर्तन करत आहे का, हाही त्या रोखठोक प्रश्न ईश्वराला करताना दिसतात। किंवा तू पक्षपात करणारा असेल तर तू देवच कसला असंही त्या बोलतात।
स्त्री आणि पुरुष हे उच्च नीच नसून हे एकमेकास अनुरूप आहे. पुरुष हा वरिष्ठ, स्त्री ही कनिष्ठ. पुरुष हा दर्जेदार त्याची वागणूक असायला हवी, त्याला देव संबोधल्या जावं, पती हा परमेश्वर आहे आणि स्त्री ही नरकदासी आहे का, अशा प्रकारचं त्या विचारणा करतात. मग ही दोन्ही जर व्यक्ती आहेत, या दोघांशिवाय ते एकमेकांशिवाय ते अपूर्ण आहेत. कुठल्याही पुरुषाला स्त्रीचा आधार असल्याशिवाय तो घर संसार उभा करू शकत नाही आणि कुठलीही स्त्रीला पुरुषाचा आधार असल्याशिवाय ती सुद्धा उभी राहू शकत नाही. मग असं असताना एक उच्च आणि एक नीच असं कसं असू शकेल? पुरुषांना त्या रोखठोक विचारतात की अरे ती जर नसती तर तू कुठल्याही झाडाखाली पडलेला असता, कसलं घर, कसला संसार आणि कसलं ऐश्वर विश्व उभं करता आलं नसतं तुला. कुठल्याही झाडपाला खात तू कसाही जंगलामध्ये भटकत आदी मानवासारखा जगत राहिला असता. कारण स्त्री तुझ्या आयुष्यात आली म्हणून हा सगळा बदल घडून आला. आणि तूच काय, त्या देवादिकांनाही जमलं नाही, त्यांनी सुद्धा स्त्रियांची खुशामत केलेली आहे. मग तू कुठल्या झाडाचा पाला, अशा प्रकारचं टीकात्मक सूर किंवा प्रश्न त्या या पुस्तकामध्ये उपस्थित करतात. परंतु खऱ्या अर्थाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ताराबाई शिंदे यांनी 1885 मध्ये जो निबंध लिहिलेला आहे, या निबंधाला, या प्रश्नांना आजही पूर्णतः उत्तर मिळाली आहे का, किंवा या प्रश्नांची उत्तरं मिळून ती समस्या मार्गी लागलेल्या आहेत का? स्त्रिया शिक्षण घेत आहेत, पुढारलेल्या आहेत, परंतु आजही त्यांची तारेवरची कसरत थांबलेली आहे का? आजही कुटुंबात त्यांना पुरुषाइतकं मानाचं, सन्मानाचं स्थान मिळत आहे का? शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, सामाजिक या सर्व क्षेत्रामध्ये पुरुषांबरोबरीने त्यांचा वावर तितक्या प्रमाणात होत आहे का? उच्च शिक्षण पुरुषांइतकं स्त्रियांना प्राप्त होत आहे का? पुरुषांना समाजामध्ये जो स्वतंत्र वागणूक दिली जाते किंवा जो एक त्यांचा परिपेक्ष जो व्यापक आहे तो खरंच स्त्रीच्या वाट्याला आले आहे का? तर ती आजही दोन वर्तुळामध्ये अडकलेली आहे. एक घर संसाराचं वर्तुळ आणि दुसरं तिच्या करिअरचं वर्तुळ. या दोन वर्तुळांमध्ये ती सतत उड्या घेत आहे. त्यामुळे तिला भव्य दिव्य असं काही फारसं करता येत नाही. या गोष्टीची खरंच दखल घेण्यासारखी आहे. आणि ज्या कालखंडामध्ये स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत्या, ज्या कालखंडामध्ये स्त्री माझघरामध्ये बंदिस्त होती, त्या कालखंडामध्ये ताराबाई शिंदेसारखी एखादी विदुषी इतकं रोखठोक बोलू शकते, इतके प्रखरपणे आपले विचार मांडू शकते आणि पुरुषांचाच नाही तर अगदी देवादिकांचाही समाचार घेऊ शकते की ज्या प्रश्नांचं आजही उच्चारण करताना शिक्षित असूनही सामाजिक एक दबाव म्हणता येईल किंवा एक सामाजिक प्रेशर म्हणता येईल, एक वातावरण तसं म्हणता येईल की आपल्याला त्या प्रश्नांना उघडपणे बोलणंही अवघड जावं, अशा समस्येवरती किंवा अशी विधानं ताराबाईंनी त्या कालखंडात केली आहे. म्हणून या ताराबाई शिंदे यांना आणि सावित्रीबाई फुले या दोघीही स्त्री समाजसुधारकांना खरोखर मानवंदना करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या विचारांवरती विचार करणंही तितकंच आवश्यक आहे असं मला या ठिकाणी प्रकर्षाने वाटतं. धन्यवाद.